तिकडे गेल्यानंतर दादाला सांग म्हणा दौरा कशासाठी काढलायस एवढं विसरू नकोस. वामन दादा म्हातारी वाखण्याला बोलवणार आणि तुझा कायमचा बंदोबस्त करणार. तुम्ही कोणाला पकडले याची कल्पना आहे का तुम्हाला? कल्पना आहे म्हणूनच पकडलाय तुला. नंदिनी तू नरसिंह किल्लेदार, तुझ्या घरी माझी अर्धवट ओळख झाली. माझं संपूर्ण नाव नंदिनी शिवप्पा आत्रम. म्हणजे तू शिवप्पा आत्रमची मुलगी, एकुलती एक. यापेक्षा जास्त काहीही तुला सांगण्याची मला गरज वाटत नाही. सांगूही नकोस, कारण यापेक्षा जास्त काही मी ऐकून घेणार नाही. मी काय करू शकते त्याचा अंदाज नाही अजून तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत माझे वडील इथे परत येत नाहीत ना तोपर्यंत पुढच्या तुझ्या सगळ्या सभा पोस्टपोन. जेवढ्या प्रेमाने तुम्ही हे पुस्तक वाचताय ना तेवढ्या प्रेमाने माझ्याशी गप्पा मारल्या तर चालेल मला. काय वाचताय तुम्ही बघू? काय हे? कनुप्रिया. काय नाव? तर म्हणे कनुप्रिया. अहिल्या, आपल्याला ज्यातलं काही माहिती नाही किंवा ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात कशाला बोलायचं? हा, झोप तू झोप, वाचू दे मला. वाकनीस, बोला वाकनीस. एवढ्या रात्री का फोन केलात? काय झालंय? सगळं ठीक आहे ना तिकडे? वामनराव साहेबांचं. वाकनीस पटपट बोला हो, उगाच आडेवेडे घेऊ नका. काय झालंय पटकन सांगा. साहेबांचं अपहरण झालंय, त्यांचा बॉडीगार्ड ठार झालाय आणि मलाही थोडं लागलंय. वाकनीस दादाचं अपहरण? काय? आणि तुम्ही याला थोडीशी गडबड म्हणता वाकनीस? हे सगळं कधी झालं, कुठे झालं, कसं झालं? मी तुम्हाला सगळं फोनवर नाही सांगू शकत. परिस्थिती फारच गंभीर आहे इकडे. वाकनीस, अहो जानकी तिकडे आली आहे ना? नाही म्हणजे अजून पोहोचले नाही इकडे. मी तुम्हाला नंतर करतो फोन. हे बघा वाकनीस, वाकनीस. अहो अहो काय झालंय? साहेब, अरे बाहेर मिसेस किल्लेदार आले. खोटी. कोटी इतका उशीर का झाला? काय करणार, बीएसएफच्या लोकांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. सगळीकडे नाकाबंदी केली. मग हे सगळं गृहीत धरूनच आपण प्लॅन केला होता ना. अचानक बदल कसा झाला? माझ्या हातात काय पर्यायच नव्हता. कालीची ऑर्डरच होती तशी. मी पण त्यांनी सांगितले त्याच मार्गाने इथपर्यंत पोहोचलोय. आणखी काही निरोप दिलाय कालीनं? हो, त्यांनी सांगितलंय नेहमीच्या मार्गाने येऊ नका, नेल्लापासच्या डोंगराला वळसा घालून या. पण आपल्याला हे सगळं महागातच पडेल, कारण आपण आत्ता जरी निघालो तरी उद्याचा अख्खा दिवस यातच वाया जाईल. कालीनं सांगितलंय ना, मग तसंच करायचं. पण या सगळ्यात खूप खतरा आहे. कालीनं सांगितलंय नदीच्या मार्गावरनं नाही जायचं ना, आपण तिथनं नाही जाणार. नंदिनी, मी सांगितलं ना, आता यात काहीही बदल होणार नाही. का? कारण मी तुमची लीडर आहे आणि काली आपला कमांडर. आम्हाला दोघांनाही वाटतं की लवकर जाण्यापेक्षा सुरक्षित गेलेलं कधीही बरं. पोलिसांनी चारी बाजूनी नाकाबंदी केली आहे. मग ते नेहमीच नाकाबंदी करतात म्हणून की आपण आपली कामं करायची नाहीत. बकुळा, माझा बॉक्स घे. कशाला?
आईला सुरप्या हाच आपला हिरो आहे वय, पण टीव्हीवरती एकदम वेगळा दिसतो. ते नंदिनी तू काय करू राहिली बे? मला काय असंच घेऊन जायचंय? डोक्याला ताप बेशुद्ध करून नेऊ. धनप्पा, मी तुला माझ्या मुलीसारखं समजत होतो. कारण तू माझा बाप नाहीयेस ना. माझा बाप तुझ्या सरकारच्या तावडीत आहे आणि त्याला सोडवण्यासाठी मी काहीही करू शकते. तुला मारूही शकते. धनप्पा, त्याला उचला. पोटी जीभ जाळून टाक. काका, हे काय झालं? काही नाही, छोटासा अपघात झाला, बाकी काही नाही. अपघात झाला? आणि हे कुठे? साहेब, सांगा ना. मिस्टर वाकनेस, I am Major Vikram Singh from BSF. नमस्कार. नमस्कार. मला तुमच्याकडून काय माहिती हवी होती. आय मीन, ज्या जागी हे सगळं घडलं त्या ठिकाणीबद्दल. आपण बाहेर जाऊन बोलायचं का? नाही, इथे बोलायचं, माझ्या समोर. काय झालंय वाकनेस काका? मिस्टर वाकनेस, आपण मी जानकी नरसिंह किल्लेदार. ओ मिसेस किल्लेदार, आई एम सो सॉरी टू इन्फॉर्म यू, मिस्टर किल्लेदार को उग्रवादियों के किसी गिरोह ने किडनैप कर लिया. मिस्टर किल्लेदार को उग्रवादियों के किसी गिरोह ने किडनैप कर लिया. काय झालंय? अगं हा काय झालंय वामन? वामन काका, अरे एवढ्या रात्री, म्हणजे जवळजवळ मध्यरात्र झाली आहे, एवढ्या उशिरा का बोलवलंयस? मला
बोलायचं तुम्हा दोघींची. अरे पण मग उद्या सकाळी नसतं का बोलता आलं? नाही, जे सांगायचंय ते आत्ताच सांगायला हवं. काका, तू काही लपवत नाहीयेस ना आमच्यापासून? काहीही लपवत नाहीये अमृता. लपवायचं असतं तर तुम्हाला दोघींनाही आत्ता इथे असं बोलवलं नसतं. अरे मग बोल ना लवकर, काय ते जीव टांगणीला लागला इथे. मी आता जे सांगतोय ते नीट ऐका. मनाची तयारी करा, कारण मी सांगतोय ती बातमी अत्यंत वाईट आहे. अरे देवा, आणखी काय बघायचंय? Massive. Look at this. Middle stump, behind his legs. This is the problem. सगळे मीडियावाले झोपलेत की काय? अजून भाऊजींच्या अपहरणाची एकही बातमी नाही. This is the problem the left-hander has. He sees the ball. आईले ते घरात काही भानगड झाली का? हे ताई बी म्हणायचं नाही. आणि घरात काही भानगड झाली असेल त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? जा काम कर. अहो तसं नाही, काळजी वाटते ना. नाही म्हणजे ज्या घरचं मीठ खातो आपण त्या घरची सुख दुःख सुद्धा वाटून घेतली पाहिजेत ना. अरे वा, घरातली प्रत्येक मोलकरीण ही फिलॉसॉफरच असते की काय? ते काय असतो अहिल्याताई? ते ना भांडी घासायची पावडर असते किचन मध्ये. जा जाऊन भांडी घास. नाही म्हणजे नक्की काही भानगड नाही ना? नाही कसं आहे, आज मालिका बघायचं सोडून बातम्या बघताय ना म्हणून विचारलं. 2 मिनिटाच्या आधी इथून निघून नाही गेलीस ना तर कायमचं घराबाहेर काढ. जा. यांना काही झालं तर नसेल ना? मला यांना भेटायचंय, निदान फोनवर तरी बोलायचंय. मैडम, अभी तो हम भी ठीक से कुछ नहीं बता सकते क्योंकि किसी भी उग्रवादी संगठन ने इस अपहरण की जिम्मेवारी नहीं ली है. लेकिन हमारा ये मानना है कि ये काम शिवाप्पा के ग्रुप का है, क्योंकि जिस जगह ये घटना घटी है उस जगह उस ग्रुप की ऍक्टिव्हिटी चलती है. म्हणजे आता चित्र स्पष्ट झालंय. शिवप्पाला सोडवण्यासाठीच कदाचित साहेबांचं अपहरण झालंय. मे बी, मुझे भी यही लगता है. पण मग आपण वाट कसली पाहतोय? द्या ना सोडून त्या शिवप्पाला. व्हाट? मैडम, जिसे आप छोड़ने की बात कर रही हैं उसे पकड़ने के लिए मेरे 20 जवान शहीद हो गए और आप कहती हैं कि मैं उसे छोड़ दूं? नाही, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. मला असंच म्हणायचंय वाकणीस काका, कारण या सगळ्यामध्ये यांचा काय दोष? यांना सोडवणं ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. देखिए मैडम, मुझे मेरा काम मत समझाइए. मैंने तो कहा था कि ये सेंसिटिव एरिया है, यहाँ पे पॉलिटिकल गैदरिंग मत कीजिए, लेकिन नहीं. और जिस शख्स को आप छोड़ने की बात कर रही हैं उसने 100 से ज्यादा लोगों को मारा है. तुम्ही मला भीती दाखवताय का? वाकणीस काका यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की यांना सोडवण्यासाठी हे काही प्रयत्न करणार नाहीये. मग यांच्यावर विश्वास का ठेवायचा? मॅडम, तुम्ही विसरता आहात की मला पण मराठी येते. तुम्हाला जे काय सांगायचे ते मला डायरेक्ट सांगा. और वैसे भी आपके पति कोई भगवान नहीं है,
वो यहाँ अपनी पॉलिटिकल मीटिंग के लिए आए थे, ना कि मेरी शादी पे। तोंड सांभाळून बोला। तुम्ही विसरताय तुम्ही महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याबद्दल बोलताय, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना विचार करून बोला। माहिती है कितने बड़े पॉलिटिशियन है वो। कुछ दिन पहले टीवी पे देखा था। मेजर विक्रम सिंह, तुम्ही जरा जास्त बोलते असं नाही तुम्हाला वाटत? आई एम सॉरी मिस्टर वाकनिस, पर मुझे मेरा काम करने दीजिए, और मैं किसी भी कीमत पे शिवप्पा को नहीं छोड़ने वाला। और मैडम को ये बात भी बता दीजिए कि अगर कोई मिस्टर किल्लेदार को सही सलामत वापस ला सकता है तो वो है मेजर विक्रम सिंह। गुड नाइट। यांच्यावर झालेल्या अपहरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। या अपहरणामागे कोण होतं हे अजून स्पष्ट न झाल्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी रमावती जवळ त्यांच्यावर झालेला हल्ला आणि काल झालेलं अपहरण यांच्यात काही संबंध आहे का याबद्दल संभ्रमाचे वातावरण। गडचिरोली जवळील जंगलात काही कट्टर उग्रवादी गट कार्यरत असल्याने त्यांचा या अपहरणामागे सहभाग असल्याची शक्यता विचारात घेऊन बीएसएफच्या जवानांनी काल रात्रीपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। गेल्या वर्षी स्थानिक आमदार श्रीधर गणपते यांची काही उग्रवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती, त्यामुळे या प्रकरणात काय ग, बरी आहेस ना? हा अगं, ए आत्याजी, आत्या, आत्याबाई, आत्या, आत्याजी, काय होतंय? आत्याबाई, आत्या, ए आत्या, आत्याजी, धनी उठा। काय कशाला उठवते? झोपू दे। ऐका ना, माझं मोठ्या साहेबांना पकडून नेलंय कोणतरी, उठा ना। या घरात माझ्याशिवाय मोठा कोण आहे का? अहो, नरसिंह साहेबांना पकडून नेलंय कोणीतरी, उठा। अहो, नरसिंह साहेबांना ना पकडून नेलंय कोणीतरी। तुम्ही इथं बसू नका, आता बाहेर जाऊन त्या दुखवट्यात सामील व्हा, चला। हो धनी, हो। काय नाही झालं माहितीये, विचार नसताना बी तुला मिठीत मिठ्या कसल्या मारताय? बाहेर चला। त्या बाईंनी लय टेन्शन घेतलंय। नुसतं टेन्शन घेतलंय? मला वाटले बातमी ऐकून गचकली की काय? हो, ते साहेब गेले होते ना सभा घ्यायला, गडचिरोली। गडचिरोली म्हणतात त्याला? हा, तिथं तिथल्याच लोकांनी पळवून नेलंय साहेबांना। आता त्यांना म्हणावं नुसतं पळवून नेऊ नका, लवकर वरती पोचवा, निरोप दे त्यांना फोन करून। मी कुठं हे समजा इथंच बसून बोलणार आहात का? बाहेर चला ना। नाही, आनंद एवढा झालाय, सुधरण मला करावं। तुझा मी आलो। देवा, उशिरा का होईना माझं ऐकलं रे बाबा। 100 रुपयाचे पेढे वाटेन मी तुला। नाही, अजून काहीच कळालेलं नाहीये। मला काही कळालं की सांगतोस मी। ठीक। काय झालं? कोणी जबाबदारी घेतली का? अजून नाही, पण मला एक सांगा मिस्टर वाकनीस, मिस्टर किल्लेदार के साथ रात को आप ही थे ना जब उनके साथ ये घटना हुई? हाँ। नहीं, आई मीन आखिरी बार आपने ही उन्हें देखा था ना? हो, पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय? क्योंकि मिस्टर वाकनीस, हमें जंगल में एक लाश मिली।